रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता ही जी मी भाजी बनवते ना ती मला बिडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये बनवलेलीच प्रचंड आवडते। कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी इतकं तेल घालायचं। इथे पहा तेल सुद्धा आपण अत्यंत कमी प्रमाणामध्ये वापरतोय, तरी सुद्धा शेवटी तुम्ही भाजीची तर्री पहा काय मस्त येते। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले तडतडले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता या कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, मीडियम फ्लेमवरतीच हा कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी तेलामध्ये भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलंय ते घालायचं आणि टोमॅटो सुद्धा मध्यम आचेवरती छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचंय। या ठिकाणी तुम्ही टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी तुम्ही टोमॅटो सोबतच थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता। मीठ घातलं की टोमॅटो पटकन आणि छान मऊसूद भाजला जातो। तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 छोटा अर्धा चमचा गरम मसाला, 1 अर्धा चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते। आणि 1.5 चमचा मी यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे, कारण ही भाजी मला छान झणझणीत बनवायची आहे। पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पाणी घालून मसाला भाजल्यामुळे काय होतं, मसाला अगदी छान भाजला जातो। मसाल्यामध्ये आपण जे काही कांदा टोमॅटो वापरले ते सुद्धा छान मऊसूद होऊन मॅश होतं। त्यासोबतच पाणी वापरून मसाला भाजल्यामुळे तेल कमी लागतं आणि भाजी सुद्धा चवीला छान लागते। तर इथे पहा पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला मी छान असा भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून चिरून घेतले होते आणि पाण्यामध्ये ठेवले होते, म्हणजे बटाट्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत। आता तो चिरून घेतलेला बटाटा या भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालायचा आणि मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाल्यासोबत कोणतीही भाजी परतून घेतली ना की भाजीची चव अगदी छान लागते आणि दुप्पट तिप्पट वाढते। तर इथे पहा मसाल्यासोबत बटाटा 1-2 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 चमचे तूर डाळ स्वच्छ पाण्याने 1-2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे ती घालायची। तूर डाळ मी भिजत ठेवली नव्हती, धुवून लगेच वापरली आहे। तूर डाळ घातल्यानंतर ती सुद्धा या मसाल्यासोबत मिक्स करायची आणि पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवरती 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तूर डाळ भिजवून न घेता धुवून लगेच जरी वापरली ना तरी सुद्धा बटाट्यासोबत तूर डाळ अगदी छान आणि मऊसूद शिजते। तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत 1-3 मिनिटं हे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 तांब्या इतकं पाणी घालणार आहे। ही भाजी मी या ठिकाणी 4 लोकांसाठी बनवते, त्यानुसार पाणी घातलं आहे। तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती या भाजीला 1 उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा मोठ्या आचेवरती भाजीला मी 1 उकळी काढून घेतली आहे। उकळी आली की आता ही भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजी शिजल्यानंतर छान घट्टसर होते। तर इथे 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की पुन्हा एकदा ही भाजी एकसारखी मिक्स करायची। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि मंद आचेवरती आता ही बटाट्याची रस्सा भाजी म्हणजे बटाट्याचं कालवण आपल्याला शिजवून घ्यायचंय। हे बटाट्याचं कालवण शिजते तोपर्यंत आपण मस्त टम्म फुगलेल्या चपात्या बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी चपाती लाटून घेतली आहे। त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। लाटून घेतलेली चपाती तव्यावर घालायची, खालच्या बाजूने हलकेसे बबल्स येईपर्यंत भाजून घ्यायची। त्यानंतर पलटी करायची। पलटी केल्यानंतर चपातीला तेल लावून घ्यायचं, पुन्हा पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा चपातीला तेल लावून घ्यायचं। छान टम्म फुगलेली गुबगुबीत आणि मऊसूद अशी चपाती बनवून तयार होते। सर्व चपात्या याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे। तेल लावून अलटीपलटी करून दोन्ही बाजूनी चपाती छान खरपूस अशी भाजून घेतली आहे। राहिलेल्या चपात्या सुद्धा आता आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात।
तर इथे माझ्या सर्व चपात्या बनवून तयार झाल्या आहेत। त्यासोबतच मी भातसुद्धा बनवला आहे आणि इथे आपली भाजीसुद्धा म्हणजे बटाट्याचं कालवणसुद्धा शिजलं आहे। तुम्ही याच्यावरती तर्री पाहू शकता, काय मस्त आली आहे आणि रंगसुद्धा पाहू शकता। त्यासोबतच इथे मी तुम्हाला डाळ आणि बटाटा दाखवते। तर इथे डाळ पहा छान मस्त मऊसूत शिजली आहे आणि त्यासोबतच बटाटासुद्धा छान मऊसूत शिजला गेला आहे आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो तोही चिरून वापरलाय। तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, छान घट्टसर असं हे बटाट्याचं कालवण तयार झालं आहे। आता आपण ताट वाढून घेऊया। तर इथे पहा ताटामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार बटाट्याचं गावरान पद्धतीने केलेलं कालवण, त्यासोबतच मस्त गरमागरम गुबगुबीत मऊ लुसलुशीत चपाती, त्यासोबत जवसाची चटणी आहे। या चटणीची मला ऑर्डर होती आणि त्यासाठी ही चटणी मी बनवली होती। तुम्हाला सुद्धा जर जवसाची चटणी आणि असेच अनेक पदार्थ हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्ही त्यावरती व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता। गणपती बाप्पा येत आहेत तर त्यासाठी ओट्सचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक तेही शुगर फ्री तुम्हाला मिळून जातील आणि त्यासोबतच दिवाळी फराळाचे पदार्थ आणि असेच वेगवेगळे दुपारच्या वेळेमध्ये खायला येणारे स्नॅक्ससुद्धा मिळतील। तर तुम्हाला सुद्धा असे प्रोडक्ट हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्यावर व्हॉट्सअप मेसेज नक्की करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी सुरुवातीला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी पाववाटी इतके शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे। 2 ते 3 चमचे इतकेच हे शेंगदाणे आहेत। आता मंद आचेवरती हे शेंगदाणे साल टचकेपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने चमच्याने एकसारखे हे शेंगदाणे हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे भाजले जातात। तर इथे पहा शेंगदाणे साल टचकेपर्यंत खरपूस असे मी भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता हे शेंगदाणे एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे एखाद्या ताटामध्ये काढून घेतले की आता त्याच कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने अर्धी पळी इतकं तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या। हिरवी मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडीशीच घेतली आहे। जर ही मिरची तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा किंवा तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त वापरू शकता। मिरचीसुद्धा तेलामध्ये अशा पद्धतीने डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। मिरची भाजून घेतली की आता ती सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर भाजून घेतलेली मिरची आणि जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची दोन्ही पूर्णपणे थंड झाले आहेत। आता सुरुवातीला काय करायचं, इथे मी खलबत्ता घेतला, यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढायचे आणि जाडसर असे कुटून म्हणजे वाटून घ्यायचे। हे शेंगदाणे पूर्णपणे बारीक करून घ्यायचे नाहीत, मोठे मोठेच ठेवायचे, त्यामुळे अशा पद्धतीने जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत। तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी जाडसर असे कुटून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता पूर्ण पावडर याची केली नाहीये किंवा पूर्णपणे बारीक सुद्धा केले नाहीत। आता हे शेंगदाणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे पाकडून घेऊन यामध्ये जे टरफलं निघाले आहेत ना ती सुद्धा काढून घेऊ शकता। तर इथे सर्व बारीक केलेले शेंगदाणे मी एका डिशमध्ये काढून घेतले आहेत। आता हे शेंगदाणे बाजूला ठेवायचे, जेव्हा वापरायचे आहेत तेव्हा याच्यामध्ये जी टरफलं बाजूला निघाली आहेत ती मी सुद्धा पाकडून घेणार आहे। त्यानंतर आता याच खलबत्त्यामध्ये आपण जी मिरची भाजून घेतली आहे ती काढायची। त्यासोबतच यामध्ये इथे मी 16 ते 17 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत, ते सुद्धा काढायचे आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। खलबत्ता नसेल किंवा खलबत्त्यामध्ये करायचं नसेल तर शेंगदाणे सुद्धा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर वाटून घेऊ शकता। त्याचप्रमाणे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटण तयार करून घेऊ शकता। तर इथे पहा हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे, थोडीशी बारीक झाली की आता यामध्ये मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घ्यायचं, वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे पहा सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे। थोडंसं जाडसरच असं हे वाटण आपल्याला ठेवायचं आहे, पूर्ण बारीक करायचं नाही। तर इथे सुद्धा हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीरीचं वाटण तयार झालं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी ज्या कढईमध्ये मिरची भाजून घेतली होती तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 3 पळी इतकं तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि त्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालायची।
कढीपत्त्याची पानं जर डायरेक्ट सुरुवातीला तेलामध्ये घातली तर ती करपू शकतात किंवा आपण धुवून घेतो त्यामुळे त्याच्यावरती पाणी असतं, त्यामुळे तेलसुद्धा आपल्या अंगावरती उडू शकतं। त्यामुळे कांद्यासोबतच कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आणि मध्यम आचेवरती कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। तर इथे पहा, मध्यम आचेवर कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ना, ते वाटण घालायचं आणि मध्यम आचेवरती या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यासोबतच कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व साहित्य मी परतून घेतलंय। त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती हे साहित्य पुन्हा एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालायचं। आता या ठिकाणी मी जो हा पदार्थ बनवतेय तो 3 ते 4 लोकांसाठी बनवतेय, त्या अंदाजाने मी यामध्ये पाणी घातलं आहे। बाकी तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर सर्व मसाला पाण्यामध्ये एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये 3 मोठे चमचे इतकं बेसन पीठ घ्यायचं। जर नाश्त्याच्या चमच्याने बेसन पीठ घेत असाल तर 6 चमचे पीठ घ्यायचंय। बाउलमध्ये पीठ काढून घेतल्यानंतर एकदा विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि विस्करणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काहीही गुठळ्या होणार नाहीत आणि मिश्रण छान असं एकसारखं तयार होईल। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व बेसन पीठ मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर इथे मी एक अर्धा ग्लास इतकं पाणी 3 चमचे बेसन पीठ मिक्स करण्यासाठी वापरले। तर इथे पाणी घातल्यानंतर बेसन पीठ एकसारखं मिक्स करून घेतलं आहे, अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्यात। आणि इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण सुद्धा तयार झालं आहे। बेसन पिठाचं मिश्रण तयार होतंय तोपर्यंत तुम्ही पाहू शकता पाण्याला सुद्धा छान खळखळून उकळी आली आहे। आता काय करायचं, बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते एका हाताने यामध्ये घालायचं, दुसऱ्या हाताने चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेत राहायचं, म्हणजे यामध्ये सुद्धा गुठळ्या होणार नाहीत। सर्व बेसन पिठाचं मिश्रण घातलं की एकसारखं 2 मिनिटं छान असं हे मिक्स करत राहायचं, म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, छान असं बेसन तयार होईल। तर हे पहा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 1-2 मिनिटं हे मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा। मीठ आपण यामध्ये पाणी घातलं तेव्हाच घातलं होतं। त्यानंतर या स्टेपला आपण जे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले होते ते घालायचे। शेंगदाणे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता बऱ्याच ठिकाणी पिठलं बनवताना त्यामध्ये शेंगदाणे वापरत नाहीत, पण एकदा मी सांगतेय त्या पद्धतीने बनवून पहा, खरंच अप्रतिम लागतं। शेंगदाणे घातल्यानंतर हे पिठले 1 मिनिटभर मध्यम आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं, अधूनमधून मिक्सही करत राहायचं। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं हे पिठलं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय। आता हे पिठलं शिजतंय तोपर्यंत मी मस्त गरमागरम भाकऱ्या सुद्धा बनवून घेते। तर इथे भाकरी बनवण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता। तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा। त्यानंतर आता यावरती थापून घेतलेली भाकरी घालायची। तवा जर छान कडकडीत गरम असेल तर भाकरी घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। अशा पद्धतीने भाकरीला सर्व बाजूनी एकसारखं पाणी लावून घ्यायचं। वरच्या बाजूनी भाकरीवरचं पाणी सुकलं की आता भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि भाकरी पलटी करून घेतली की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि एका बाजूने ही भाकरी छान खरपूस अशी भाजून घ्यायची। तर इथे पहा, एका बाजूने ही भाकरी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे। आता पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही भाकरी छान अशी भाजून घेऊयात। तर इथे पहा, पलटी केल्यानंतर भाकरी तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगली आहे। एकदम पातळ अशी ही भाकरी आहे आणि फुगली आहे सुद्धा किती छान तुम्ही पाहू शकता। आणि फक्त तव्यावरच नाही, अशा पद्धतीने भाकरी तुम्ही डायरेक्ट गॅसवरती जरी भाजली ना तरी सुद्धा छान टम्म फुगते। तर इथे पहा, दोन्ही बाजूने ही भाकरी मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे। एका बाजूने मला थोडीशी कच्ची वाटत होती कोपऱ्यामध्ये, तिथे सुद्धा मी भाजून घेतली आहे।
आणि भाकरी तयार करून होईपर्यंत पिठलं सुद्धा मंद आचेवरती छान असं शिजलं आहे। झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिठल्याला रंगसुद्धा छान आला आहे आणि छान घट्टसर असं हे पिठलं तयार झालं आहे। जसं भाकरीवर खाण्यासाठी लागतं ना अगदी तसंच आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पिठलं तयार झालं आहे। जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही, म्हणजे तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता। भाकरी तयार आहे, गरमागरम भात तयार आहे, पिठलं सुद्धा तयार आहे। आता आपण ताट वाढून घेऊया। तर इथे पहा मस्त गरमागरम गावरान पद्धतीचं पिठलं, भाकरी, गरमागरम भात, त्यासोबत फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची, बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही सुद्धा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये या पद्धतीने शेंगदाणे घालून पिठलं नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यानंतर आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 5 पळी इतकं तेल कढईमध्ये घालायचं आहे। आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जेवढं तेल वापरतोय ना शेवटपर्यंत तेवढ्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहे। म्हणजे सुरुवातीला मसाला भाजून शेवटपर्यंत भाजी बनवून होईपर्यंत तेवढ्याच तेलाचा वापर। तर इथे 5 चमचे तेल मी कढईमध्ये काढून घेतलं आहे। आता हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की आता या ठिकाणी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे चिरून घेतले आहेत। ते चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालायचे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत हे कांदे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। आपण बिर्याणीला बरिस्ता बनवताना जसा कांदा तळून घेतो ना अगदी तसाच त्याच रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा तळून घेताना गॅसचा फ्लेम सुरुवातीला 1-2 मिनिटं मीडियम टू लो ठेवा। त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या। तर इथे पहा मीडियम टू हाय फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मी तळून घेतला आहे। यापेक्षा जास्त वेळ कांदा तळून घ्यायचा नाही किंवा यापेक्षा जास्त रंग येईपर्यंत हा कांदा तळायचा नाही, नाहीतर मग कांद्याची चव कडवट होऊ शकते। कारण कांदा आपण तेलामधून जरी काढून घेतला ना तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि आत्ता जसा कलर आहे त्यापेक्षाही आणखी डार्क कलरचा हा कांदा तयार होतो। तर इथे सर्व तळून घेतलेला कांदा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे। त्यानंतर आता काय करायचं, कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे ना त्यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे। 1-2 चमचेच तेल त्यामध्ये शिल्लक ठेवायचे। तर इथे पहा हे वाटीमध्ये तेल मी काढून घेतले, हेच तेल आपण पुढे वापरणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे आता त्यामध्ये इथे मी 2 तमालपत्र घेतले आहेत, ती घालायची, 1 स्टार फूल, 4 हिरवी वेलची। हिरवी वेलची नक्की घाला, अजिबात स्किप करू नका, कारण हिरव्या वेलचीमुळेच या भाजीला चव छान येते। 2 लवंगा घालायच्या, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा। आता मंद आचेवरती हे खडे मसाले तेलामध्ये 1/2 मिनिटभर भाजून घ्यायचे। कढई गरम होती, तेल गरम होतं, त्यामुळे खडे मसाले अगदी लगेच भाजले जातात। खडे मसाले 1/2 मिनिट तेलामध्ये भाजून झाले की आता यामध्ये इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय, तो घालायचा। त्यासोबतच इथे मी आलं सुद्धा घेतलं आहे, ते घालायचं आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या। आता इथे लसूण मी देशी वापरतेय आणि वरून लसणाच्या पाकळ्याही लहान आहेत, त्यामुळे मी 15 ते 16 घेतल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर 9 ते 10 घ्या। आणि त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मिरच्या सुद्धा तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे छान एकसारख्या भाजल्या जातात। आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा। तर इथे पहा टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी छान एकसारखं भाजून घेतलं आहे। आता हे भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। ज्या ताटामध्ये तळून घेतलेला कांदा मी काढून घेतला होता त्यामध्येच हे भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा मी काढून घेणार आहे। तर इथे पहा सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे, एका ताटामध्ये काढून घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊयात। तर त्यासाठी वाटीमध्ये जे तेल काढलं होतं ना तेच तेल यामध्ये घालायचं आणि आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। इथे मी 200 ग्रॅम पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतलं आहे। आता एका वेळी जास्त पनीर तेलामध्ये घालायचं नाही, एक एक करून अशा पद्धतीने पनीर तेलामध्ये सोडायचं। पनीर तळून घेताना सुरुवातीला जर तेल थंड असेल किंवा कोमट असेल, कडकडीत गरम नसेल तर पनीर खाली चिटकून राहतं, त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं।
तर इथे सुरुवातीला तेलामध्ये जेवढं पनीर बसेल तेवढं मी घालून घेतलं आहे। त्यानंतर 1 मिनिटभर तरी हे पनीर चमच्याने अजिबात हलवायचं नाही, नाहीतर तुम्ही पाहू शकता कढईला खाली ते चिटकतं आणि तुटतं। 1 मिनिटभर मीडियम टू लो फ्लेमवर हे पनीर खालच्या बाजूने छान असं तळून घ्यायचं। 1 मिनिटभर पनीर खालच्या बाजूने छान असं तळून झालं की तुम्ही पाहू शकता कढईपासून हे पनीर लगेच वेगळं होते। आता हे पनीर पलटी करून घ्यायचं आणि याच पद्धतीने अलटी पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवर सर्व बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर न तळता वापरलं तरी सुद्धा चालेल। मला सुद्धा पनीर जेव्हा कोणतीही पनीरची भाजी बनवतो त्यामध्ये पनीर न तळता वापरलेलंच आवडतं, पण या ठिकाणी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतोय त्यामुळे मी पनीर तळून घेतलं आहे। तर इथे पहा सर्व बाजूने पनीर अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलं आहे। आता हे तळून घेतलेलं पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं पनीर सुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेऊयात। तर इथे मी सर्व पनीर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलं आहे। आता पनीर तळून होईपर्यंत भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा थंड झालंय, सोबतच मी मूठभर कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी भाजून घेतलेलं सर्व साहित्य एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्यासोबतच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे वेगवेगळं वाटण सुद्धा तयार करून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने एकत्रच करायचं आणि भाजायचं छान चव येते। तर इथे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे सर्व मिक्सरला फिरवून छान स्मूथ असं पेस्ट म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे, छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे। तुम्ही वाटण पाहू शकता, त्यासोबतच वाटणाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। पाण्याचा वापर सुद्धा वाटण तयार करताना मी जास्त केला नाहीये। आता आपण मस्त रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावर मिळते अशी पनीरची भाजी बनवूया। तर त्यासाठी मी गॅसवर ज्या कढईमध्ये सर्व मसाला पनीर भाजून घेतला आहे तीच कढई ठेवली आहे। कढईमध्ये पनीर तळल्यानंतर तेल आहे असं शिल्लक आहे। गॅस चालू करायचा, फ्लेम पूर्णपणे लो करायचा। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। सुरुवातीला लाल मिरची पावडर आणि हळद तेलामध्ये हलकेसे भाजून घेतले ना की भाजीला रंग खूप छान येतो। त्यानंतर आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। आपण यामध्ये कांदा छान तळून घेतलाय, टोमॅटो सोबत लसूण, आलं, टोमॅटो आणि खडे मसाले सुद्धा छान भाजून घेतले आहेत, त्यामुळे मसाला जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही। पण आपण यामध्ये पाणी घातले त्यामुळे मसाल्याचे शिंतोडे बाहेर उडतात, त्यामुळे अशा पद्धतीने कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे पहा मध्ये मी 2 वेळा झाकण काढून हा मसाला खालून एकदा एकसारखा हलवून घेतला होता। तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजून झाला आहे, पण मसाल्यामध्ये अजूनही थोडं पाणी शिल्लक आहे, मसाल्याचे शिंतोडे अजूनही उडतायत, त्यामुळे झाकण ठेवून 1-2 मिनिटं आणखी हा मसाला मी मंद आचेवर शिजवून घेणार आहे। तर इथे आणखी 1-2 मिनिटं झाकण ठेवून हा मसाला मंद आचेवर मी छान असा शिजवून घेतलाय। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटलं आहे, रंग सुद्धा मसाल्याला छान आलाय आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जसे मसाल्याचे शिंतोडे उडत होते ते उडत नाहीयेत, म्हणजे सर्व पाणी मसाल्यामधलं निघून गेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर शक्यतो 1 मोठा चमचा वापरा, म्हणजे चव छान येते। 1 चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। आपण सुरुवातीला सुद्धा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये वापरली आहे। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते, पण याने रंग खूप छान येतो। आणि त्यानंतर बाजूच्या गॅसवरती मी थोडंसं पाणी सुद्धा गरम करून घेतलं होतं। आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने पाणी घालून मसाला भाजला ना की मसाला छान भाजला जातो आणि भाजीची चवही वाढते। तर इथे पहा मसाला पाणी घालून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असा भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे, ती घालायची। तर 2 ते 3 चमचे इतकी फ्रेश क्रीम मी यामध्ये घालणार आहे। तुम्ही याच्यामध्ये दुधावरची जी साय असते ती सुद्धा फेटून घालू शकता। मी या ठिकाणी अमूलची फ्रेश क्रीम वापरते।
क्रीम घातल्यानंतर आता पुन्हा एकदा ही मसाल्यासोबत मिक्स करायची आणि 1-2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर हा मसाला पुन्हा छान असा परतून घ्यायचा। दुधावरची साय, मलाई किंवा अशा पद्धतीने क्रीम घातली ना की या ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि ही ग्रेव्ही जशी हॉटेलमध्ये ग्रेव्ही मिळते ना अगदी तशीच चवीला लागते। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी फ्रोझन मटार घेतलाय, तो घालायचा। जर तुम्ही ताजे वाटाणे वापरत असाल ना तर 10 मिनिटं वाटाणे पाण्यामध्ये उकळवून घ्या आणि त्यानंतर वापरा। मटार घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि पुन्हा 1 मिनिटभर मध्यम आचेवरती मसाल्यासोबत परतून घ्यायचे। तर इथे मी मटार मसाल्यासोबत मिक्स करून 1 ते 1.5 मिनिटं मध्यम आचेवर छान असे परतून घेतले आहेत। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर याला वाफ काढून घ्यायची। मटार फ्रोझन आहेत त्यामुळे लगेच शिजतात, जास्त वेळ शिजवायची काहीही गरज नाही। तर इथे झाकण ठेवून मंद आचेवर मी 1 वाफ काढून घेतली आहे। पुन्हा आता ही भाजी खालून एकसारखी आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये आपण जे पनीर तळून घेतलं होतं ना ते पनीर घालायचं। तर या ठिकाणी मी पनीर तळून घेतलं आहे त्यामुळे सुरुवातीलाच घालतेय। जर तुम्ही पनीर न तळता वापरत असाल तर पनीर सर्वात शेवटी घाला। पनीर घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर मसाल्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचं। पनीर मटार मसाल्यासोबत मी छान असा परतून घेतला आहे। त्यासोबतच सुरुवातीलाच बाजूच्या गॅसवरती मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, ते यामध्ये घालायचं। तर इथे ही भाजी मी 4 ते 5 जणांसाठी बनवते, त्यानुसार पाणी घातलं आहे। तुम्ही किती लोकांसाठी बनवताय तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर एकदा मसाले सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचाभर यामध्ये साखर घालायची, म्हणजे टोमॅटो आपण मसाले वापरले आहेत, क्रीम घातली आहे, त्याची चव बॅलन्स होते। साखर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा खालून एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे पहा 15 ते 20 मिनिटं ही भाजी मीडियम टू लो फ्लेमवर मी छान अशी शिजवून घेतली आहे। भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, आधीपेक्षा ही भाजी छान घट्टसर झाली आहे। त्यासोबतच या मटर पनीरचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे। आता एकदा ही भाजी खालून एकसारखी आपण हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यावरती जसा ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये तडका देतात ना तसा तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला गॅस बंद करायचा। एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप छान गरम करून घेतलं आहे। आता या गरम केलेल्या तुपामध्ये 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आणि आता या तुपाची फोडणी याच्यावरती द्यायची। पण फोडणी देताना लक्षात ठेवा तुपाचाच वापर करायचा आहे, तेलाचा वापर करू नका। तूप नसेल तर तुम्ही बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। तुपाची फोडणी दिली की झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं छान असं वाफवून द्यायचं, गॅस बंदच ठेवायचं आहे। इथे आपलं मटर पनीर तयार झाले, ताट वाढून घेऊया। तर इथे पहा परफेक्ट असं ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये मिळतं मटर पनीर तयार आहे। त्यासोबतच मस्त असे मी फुलके बनवले होते, जिरा राईस आणि कांदा टोमॅटोचं सलाद, त्यासोबत लिंबू सुद्धा होतं। परफेक्ट अशी थाळी बनवून तयार झाली आहे। तुम्ही यासोबत खाण्यासाठी रोटी, चपाती, नान सुद्धा बनवू शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 4 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलाय, त्याची साल काढून घेतली आहे। आता हा दुधी भोपळा आपल्याला बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे। आता मी बारीक फोडींमध्ये चिरून घेतेय, तुम्हाला जसा चिरून घ्यायचा आहे तसा बारीक मोठ्या आकारामध्ये कसाही चिरून घेऊ शकता। सर्व दुधी भोपळा मी याच पद्धतीने चिरून घेते। तर इथे पहा सर्व दुधी भोपळा मी चौकोनी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे। त्यासोबतच इथे मी 4 चमचे चणा डाळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती। ती चणा डाळ सुद्धा अगदी छान भिजली आहे। जर तुमच्या लक्षात नसेल किंवा गडबड असेल तर 10 मिनिटं कडकडीत गरम पाण्यामध्ये ही चणा डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत। ही भाजी आपण कांदा लसूण काहीही न वापरता बनवणार आहोत, तरी सुद्धा चवीला म्हणाल ना तर इतकी भन्नाट होते, एकदा नक्की बनवून पहा। आता हे दोन्ही टोमॅटो सुद्धा आपल्याला उभे आडवे चिरून बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा टोमॅटो सुद्धा मी पूर्ण बारीक असे चिरून घेतले आहेत। आता आपण भाजी बनवून घेऊया। तर आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे, तुम्हाला कढईमध्ये पातेल्यामध्ये बनवायची असेल त्यामध्ये सुद्धा बनवू शकता। गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी इतकं तेल घालायचं
तेलाचा वापरही आपण थोडासा कमीच करतोय। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक तमालपत्र घेतले। तमालपत्र मोठं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालणार आहे। त्यासोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घेतली आहे, ती घालायची। या भाजीमध्ये हिंग नक्की वापरा, यामुळे ही भाजी छान चटपटीत तयार होते। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे मोहरी छान फुलून द्यायचे। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद सुद्धा तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायची। गॅसचा फ्लेम हळद घातल्यानंतर पूर्णपणे लो करायचा। त्यानंतर आता यामध्ये जे 2 टोमॅटो आपण चिरून घेतले होते ते घालायचे आणि आता मध्यम आचेवरती टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो पटकन भाजले जावेत यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता। तर इथे पहा, टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर तिखटाला कमी असते, रंग छान येतो। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण कांदा लसूण काहीही वापरत नाही। जर तुम्ही खाणार असाल तर कांदा लसूण वापरलं तरी सुद्धा चालेल आणि लाल मिरची पावडर सोबत तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। तर इथे पहा, पाणी घातल्यानंतर पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये भिजवून घेतलेली चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ घालायची। आता या ठिकाणी जर तुम्हाला हरभरा डाळ घालायची नसेल तर आणखी एक ऑप्शन सांगते, तुम्ही मूग डाळ सुद्धा वापरू शकता। हरभरा डाळ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची आणि एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती छान अशी मसाल्यासोबत परतून घ्यायची। तर इथे पहा, चणा डाळ मी छान अशी मसाल्यांसोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा। दुधी भोपळा सुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचा, मध्यम आचेवरती 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचा। तर इथे दुधी भोपळा सुद्धा मध्यम आचेवरती 1 ते 1.5 मिनिटं मी परतून घेतला आहे। आता या ठिकाणी ही जी दुधी भोपळ्याची मी भाजी बनवतीये ती 4 लोकांसाठी बनवतीये, त्यानुसार मी यामध्ये पाणी घालणार आहे। तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घातले। त्यासोबतच आपण चणा डाळ आधीच भिजवून घेतली होती, त्यामुळे पटकन आणि छान शिजते तेवढ्या पाण्यामध्ये सुद्धा। पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त असे चौकोनी पराठे सुद्धा बनवणार आहे। तर इथे पहा, पराठे बनवून होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या। कुकर पूर्णपणे थंड झाला आहे। झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी चणा डाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली आहे। इथे मी तुम्हाला चणा डाळ दाखवते, तुम्ही पाहू शकता छान मऊसूद शिजले आहे। 4 शिट्ट्या मी मध्यम आचेवरती कुकरच्या करून घेतल्या होत्या आणि सुगंधही याचा अगदी घरभर पसरलाय। आता आपण ताट वाढून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट दुधी भोपळा आणि चणा डाळीची भाजी तयार आहे। त्यासोबत मस्त मऊसूद असे चौकोनी पराठे। तुम्ही सुद्धा एकदा जर काही हलकं फुलकं खायचं असेल किंवा दुधी भोपळा घरामध्ये कोणी खात नसेल तर ही भाजी नक्की बनवून पहा आणि त्यासोबत हे चौकोनी पराठे सुद्धा बनवा। तुम्हाला इथे व्हिडिओ कसा वाटला ते जेवणामध्ये बनवून तयार होतील अशा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 4 प्रकारच्या मिनी थाळी करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला यातील मिनी थाळी सर्वात जास्त कोणती आवडली ती मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।